स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। थँक यू. हो, थँक यू. येस. ओके, थँक्यू. हा सौरभ, कुणाकुणाचे फोन येऊन गेले? अरे सगळ्यांचे आले, आपल्या कोल्हापूरच्या सगळ्या मित्रांचे, बिझनेस संबंधित सगळ्या लोकांचे. आपल्या अभिचा येऊन गेला. कधी येतोय? कधी? दिवाळीपर्यंत येईल म्हणालाय. आणखी कोणाचे? दीक्षितांचे येऊन गेले. अच्छा. अवंतिकाचंही आलं. काय म्हणाले? काय अमोल, कम ऑन. हॅलो. हॅलो, शशांक बोलतो. हां बोल. वाढदिवसाच्या शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. हे बघ सौरभ, तू आणि मी मित्र आहोत आणि आपण मित्र राहू. मी जर काही चुकीचं वागलो असेल, तुला दुखावलं असेल तर प्लीज मला माफ कर. जाऊ दे ना शशांक, जाऊ दे ना. लेट्स नॉट टॉक अबाउट दॅट टुडे. तू आठवणीनं फोन केलास, बरं वाटलं. मला बरं वाटलं. एनिवे, एन्जॉय, मजा कर. माझ्या शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू शशांक. बाय. बाय. कुणाचा? शशांकचा फोन कर. हो, बेस्ट विशेस द्यायला केला होता. बेस्ट विशेष. आणि शशांक आधी मित्राच्या बायकोवर प्रेम करायचं आणि नंतर त्यालाच त्याच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा द्यायच्या. चांगलं. अमोल, मग मला सांग ना, त्याला समजलं तरी कसं की तुझा आज वाढदिवस आहे म्हणून? अवंतिकानंच सांगितलं असणार आहे ना. नाहीतर इतक्या वर्षांनी तुझा वाढदिवस त्याच्या लक्षात असणं शक्य तरी आहे का सौरभ? जाऊ दे ना. त्यात काय, त्यांनी फोन तर केला ना. आणि आता शशांकवर राग धरण्यात काय अर्थ आहे? त्याचा काय दोष आहे? अवंतिकाच्या जेव्हा तो प्रेमात पडला तेव्हा त्याला हे माहिती नव्हतं की ती माझी एक्स-वाईफ. जर त्याला माहित असतं तर कदाचित त्यांनी या दृष्टीने तिच्याकडे पाहिलंच नसतं. माझी खात्री आहे. आणि परत दुसऱ्याला दोष द्यायच्या आधी आपण स्वतःकडे पाहावंच की माझ्या हातूनही चुका घडल्याच. मग आता तक्रार करण्यात काय अर्थ? आणि अवंतिकाही या सगळ्यातून जाताना होरपळत नसेल असं नाही. तू जेवढा त्या दोघांचा विचार करतोयस तेवढा ते करत असतील. जाऊ दे ना. आजच्या दिवसात मला या सगळ्याचा विचार करायचा नाही. आय वॉन्ट टू एन्जॉय माय डे. आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल इट.
अवंतिका आर्यला घेऊन येणार आहे, दॅट्स इनफ फॉर मी. दॅट विल मेक माय डे. ह्या भाज्या चिरून घे रुक्मिणी. जी. अरे वा, चीज किसून ठेवलेस वाटतं. वय मगाशीच किसलंय. गुड. काय चाललंय? बेक्ड व्हेजिटेबल्स करतोय मी. अरे वा, मम्मा पण त्याच्याबरोबर काहीतरी मस्त झणझणीत पण करा ना. मला ना ब्लँड खाऊन खाऊन खूप कंटाळा आला. करणारच मी सौरभच्या आवडीचा पांढरा रस्सा. वाव, दॅट्स नाईस. आणि कोल्हापूरहून बाकरवड्या सुद्धा मागवल्या मी. बर्थडे अगदी जोरात वाटतं. लहानपणी सुद्धा करायचो ना आम्ही. सौरभचा वाढदिवस अगदी थाटात करायचो. नंतर आमच्या मागचे व्याप वाढले, मग मुलं मोठी झाली आणि त्यांची सेलिब्रेशन्स मित्रमंडळींबरोबरच सुरू झाली. यंदा म्हटलं अनायसा आम्ही पण आहोत सौरभ बरोबर, तुम्ही आलात, मुला माणसांबरोबर होईल त्याचा साजरा वाढदिवस. लाडका लेक आहे ना, समजा स्वतःच्या हाताने करून खायला घालतात बाईसाहेब. सकाळपासून नुसती धांदल चालली आहे. आपल्याला जमतं तेवढं करायचं. सौरभचं तरी कोण आहे कौतुक करायला. 40शी जवळ आली तरी अजून एकटेच आहेत ते. आपलं असं एक माणूस असलं ना की होतं पोड कौतुक. मध्ये मध्ये आम्हाला वाटत होतं सौरभ जरा मोकळे होत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसू लागला होता. आम्हालाही वाटलं होतं सगळं स्थिरस्थावर होईल म्हणून. पण मध्येच तो शशांक भेटला अवंतिकाला आणि सगळं उलट सुलट झालं. नाहीतर आमचं घर आज किती आनंदानं भरलेलं असतं. असं कसं म्हणते मम्मा? मध्यंतरीच्या काळात अविनी जे काय सोसलं ना, त्याच्यानंतर तिच्याकडून ही अपेक्षा करणं म्हणजे इट इज लिटल अनफेअर टू हर ना. मी काय करू का? ते बेक्ड व्हेजिटेबल झालेत का बघा. हॅलो. हां, मी बोलते. हा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू मॅडम. ए मॅडम काय रे? बरं ते जाऊ दे. आज ये ना घरी, अवंतिका येणार आहे. नाही, खरं म्हटलं तर मला तुझ्या घरी यायला आवडलं असतं, पण नको. तुझ्या मम्माला नाही आवडत मी आलेलं. काहीतरीच काय, असं काही नाही. नाही नको सौरभ, कारण त्यांना नाही आवडत हे मला जाणवतंय. सौरभ, तुला बाहेर भेटताना येणार का? बाहेर आज? हो. नाही म्हणजे अरे आजच्याच दिवसाचं तर महत्व आहे. अर्ध्या तासासाठी भेट. पण नाही सौरभ, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. नाही असं नको, मी भेटल्यावर सांगेन ना. बर, ओके. कुठे भेटायचं? कॉफी शॉपमध्ये अर्ध्या तासाने. ओके, येतो. थँक्स. भेटू. येतो. देवी, देवयानी. काय ग? अगो काय ग हे? अगं काही नाही, कुठली साडी नेसायची ते ठरवत होते. बरं मला आता तूच सांग, ही साडी कशी दिसेल? काय ग माई? काही नाही, साडीपेक्षा तूच छान दिसतेस. माई, तुझं आपलं काहीतरीच. अरे बापरे, लाजतेस. अगं काय विशेष, आनंदात दिसतेस. माई, तुला आनंद नाही झाला मला आनंदात बघून? झाला ना, खूप आनंद झाला. अगं तुमच्या सुखासाठीच तर मी देवाकडे सारखी प्रार्थना करत असते. देवी, तुझ्या मनात काय चाललंय किंवा तुझं मन कुणाकडे ओढ घेत आहे मला कळत नाही असं नाही, पण काय म्हण? काही नाही, तू खूप छान दिसतेस आज. तुझी दृष्ट काढायला पाहिजे आज. थांब इथेच, आलेच मी.
किती छान असतं बाळ माझं. मला जरा उशीरच झाला ना मामा यायला. आर्यचं आवरायचं म्हणजे एक मोठं दिव्य असतं. आतापासूनच हे कपडे नकोत, हे बूट नको. कोण आर्य? थाटामाटात आलेत आज. म्हणजे काय रे, बर्थडे कोणाचा आहे, तुझा का बाबांचा? सौरभ कुठे आहेत? तासाभराने येईन म्हणलेत. कुठे गेलेत कोण जाणे. वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हे काय पण प्रेझेंट वगैरे काय? अरे हे फक्त निमित्त आहे मनातलं व्यक्त करण्याचं. सकाळी मामा आणि आशुनी पण मला गिफ्ट्स आणि कार्ड्स दिले. अरे वा, व्हेरी गुड. मस्त आहे. अगदी आर्यासारखं लहान असल्यासारखं वाटतं माहिती. पण खरंच आपण वाढदिवस का ग साजरे करतो? मग आपलं आयुष्य वाढत तर नाहीच, उलट कमी होतं. असं का बोलतोयस? दिशी उलटली की. अरे पण आता तर खरी आयुष्याला सुरुवात झालीये. कोणास ठाऊक. असं नाही बोलायचा. तुला माहिती आहे ना देवी, सौरभ, मला मान्य आहे की तुझ्या आयुष्यात खूप काही घडून गेलंय. अरे पण प्रत्येकाचीच एक कहाणी असते. पण म्हणून काय अशी अर्ध्यावर संपवायची नसते. माझं ना असं झालंय, आयुष्य संपवता येत नाही, आनंदाने जगता येत नाही, अशी आधांतर स्थिती झाली माझी. अरे पण का राहायचं असं? सौरभ, तुला नाही वाटत की पुन्हा एकदा आपण नव्या दिशेला वळावं, पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात करावी, पुन्हा एकदा कुणीतरी आपल्या आयुष्यात यावं? मामा निघू आता आम्ही. खूप उशीर झाला ना. थांबा ना, येतील आताच. नाही, खूपच उशीर झाला आता. हा पण कंटाळा आहे. सौरभला याला वेळ आहे असं दिसतं. थांब ना, मी फोन करून बघते. आताच कुठे जायला लागलं सौरभ? ना देव झालं. हॅलो, सौरभ दा, मी बोलते आशू. तुम्ही किती वाजता येत आहे? नाही, इथे अवंतिका आणि आर्य बसलेत ना. मी येतो, तासाभरात येतो. ओके, ठीक आहे. नक्की आल ना? हो, नक्की. ठीक आहे, आम्ही वाट बघतो. हां, एका तासात येतात म्हणाले. अजून तासभर? नाही, मग मी आता निघते मामा. थांबा ना, येतील आताच. नाही मामा, खूप उशीर होईल मला. आर्य पण कंटाळा आहे. आर्य, चला टाटा करा सगळ्यांना. टाटा कर. टाटा. कनू बघ, दादा टाटा करतोय. अच्छा, टाटा टाटा टाटा. बाय आशू. गुड नाईट. गुड नाईट. सौरभला अशा वेळी कुठे जाण्याची गरज पडली? इतकं काय महत्वाचं काम होतं? आय डोंट नो, असं काही बोलले नाहीत मला. आम्हाला वाटलं होतं निदान आर्याचा तरी विचार करतील ते. सौरभ, मला माहिती आहे तुझ्या मनाचा प्रवास कसा होत गेला ते. घडल्या तुझ्या हातून काही चुका, त्याचा तुला पश्चातापही झाला. पण नेहमीच माणसं चुकीची नसतात. कधी कधी त्यावेळची परिस्थितीही चुकीची असते. गेल्या काही महिन्यांपासून तुला पाहते तेव्हा मला वेगळाच सौरभ दिसतोय. अगदी माझ्या कल्पनेत आहे तसाच. देवी, सौरभ, कदाचित तुला माहितही नसेल, तू आणि शशांकदा एकत्र कॉलेजमध्ये होतात. कधी कधी तू आमच्या घरी यायचास. तुझं बोलणं मला खूप आवडायचं.
माझ्या नकळतच मला तू खूप आवडायला लागलास. पण तू कधी बोलली नाहीस मला. अरे काय बोलणार होते मी? तेव्हाची आमची परिस्थितीही इतकीशी चांगली नव्हती आणि कुठल्याही प्रकारे मी तुझ्या अपेक्षेत बसत नव्हते. तुझं स्टेटस, तुझा विचार, तुझ्या कल्पना यात कुठेही मी बसत नव्हते. कदाचित आजही बसत नसेल, पण मध्ये खूप काळ गेलाय आणि पुन्हा एकदा तू नव्याने माझ्या आयुष्यात आलास. जुनं सगळं आठवलं. खूप थोपवून धरण्याचा आटोकाट प्रयत्न केला मनाला, पण नाही मला आवर घालता आला. सगळंच आपल्या हातात नसतं ना देवी. नाही सवय, पण कधी कधी आपल्या हातात काय असतं हे आपल्यालाच कळत नाही. तुला तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? कळतंय, पण सौरभ तू असं अजिबात समजून घेऊ नको की अवंतिकामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी किंवा तिची जागा घेण्यासाठी म्हणून मी हे सगळं करतेय. अरे माझ्या मनात पूर्वीपासून होतच, फक्त आता माझ्याच्याने ते मनात ठेवणं शक्य नाहीये. म्हणून आजच्या दिवशी मी तुला हे सांगते. मला माहितीये की तू ह्या दृष्टीने कधी विचार केलाही नसशील. कदाचित तुला असंही वाटत असेल की काय निर्लज्जपणे बोलते ही. पण सौरभ, तुझ्या मनात असं काही नसेल ना तर प्लीज मला स्पष्टपणे सांग. मोकळेपणाने बोल माझ्याशी. मला खरंच वाईट वाटणार नाही, गैरसमजही होणार नाही की आपली मैत्रीही संपणार नाही. आणि तू जरी मला उत्तर दिलं नाहीस ना तरी चालेल, मी समजून घेईन काय ते. अरे बाप रे, इथे तर आपला कॅसिओ आहे. चला आपण खेळूया खेळूया. किती पसारा आली आहे तुझा. भेटले सौरभ दादा? नाही अगं, मी गेले होते घरी पण नव्हता, मग मी निरोप ठेवून आले परत. आपण त्यांनीच बोलवलं होतं ना तुम्हाला? अगं बोलवलं होतं पण काम निघालं असेल अचानक काहीतरी. पण मग तुम्हाला असं बोलवलं आणि स्वतः कुठंतरी निघून गेले, असं का केलं असेल त्यांनी? मला नाही माहिती. मी गेले होते, तो तिथे नव्हता, मी निरोप ठेवला आणि मग मी आले निघून. जेवण तयार आहे ना? चल ना वाडा, मी आलोच. लवकर या. आणि हे घेऊन जा बघ किती पसारा आहे सगळा. कोण पसारा करतं इथे? कोण ते? देवी, हे बघ, मला तुला दुखवायचं नाहीये, पण सध्या तरी कुठलाही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत मी नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे अवंतिका आणि शशांक काय करतायत अजून काही नक्की नाही. दुसरी गोष्ट, सगळ्यात पहिली प्रायोरिटी म्हणजे माझी मुलं आहेत. देवी, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. आपण निघूया. देवी, सौरभ, घरी सगळेजण वाट बघत असतील तुझी. चल, मी सोडतो तुला. नाही, नको, मी जाईन. देवी, प्लीज.
देवी